नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे व्हेजिटेबल सूप। मी घेतले आहे पालकांदा, फरसबीनच्या शेंगा, फुलगोबी, गाजर आणि 3 कलरच्या अशा शिमला मिरची, पिवळी, लाल आणि हिरवी। भाज्या कापल्यानंतर ज्या आपण टाकून देतो त्याचा वेस्टेज भाग, त्याच्यापासूनच आपण व्हेजिटेबल स्टॉक तयार करून घेणार आहोत। आता हे 1 लिटर पाणी आहे, त्यामध्ये मी तमालपत्र टाकले आहे, थोडेसे मिरे घातले आहे, मीठ घातलं आहे आणि जे व्हेजिटेबलचे वेस्टेज पार्ट होते त्याला स्वच्छ धुवून कापून घेतले आहे, ते पण याच्यामध्ये घातले आहे। आता आपण याला छान उकड काढून घेऊ। व्हेजिटेबल सूप हे झटपट तयार होणारं आणि सर्दी, खासी, ताप असला की जेवण करायची इच्छा होत नाही, तेव्हा आपण सहज घरी उपलब्ध असलेल्या भाज्यांपासून सूप तयार करू शकतो। व्हेजिटेबल स्टॉकला थोडं अधामधामध्ये फिरवत राहा आणि मी 10 ते 12 मिनटं याला छान असं उकळून घेतलेलं आहे। नूडल्स हे छोट्या मुलांना, मोठ्यांना सर्वांनाच आवडतात, म्हणून मी सूपसोबत हा एक नवीन प्रकार दाखवत आहे। नूडल्स आपण छान उकळून घेऊ। आता मी नूडल्स उकळायला इथे पाणी ठेवलं आहे मीठ घालून। आपलं नूडल्स करता पाणी बॉईल होते तोपर्यंत आपण व्हेजिटेबल सूप ते गाळून घेऊ। पाण्याला आता छान अशी उकळी आली आहे। याच्यामध्ये आता मी नूडल्स घालणार आहे। नूडल्स घातल्यानंतर याच्यामध्ये मी अर्ध पळी असं तेल घालणार आहे, म्हणजे नूडल्स आपले असे एकमेकांमध्ये चिटकणार नाही आणि छान असे मोकळे होऊन निघतील। आता नूडल्स मी चाळणीवर गाळून घेणार आहे, त्यातलं पाणी काढून घेणार आहे आणि नूडल्सला थोडा वेळ मी असं थंड होऊ देणार आहे। एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये मी 2 चम्मच बटर घातला आहे आणि बटर थोडं गरम झालं की त्यामध्ये मी ज्या भाज्या कापून ठेवलेल्या त्या मी सर्व भाज्या घातल्या आहेत त्यामध्ये। आणि त्याच्यामध्ये मी हिरवं मटर म्हणजे वाटाण्याचे दाणे सोलून मी ते पण घातले आहे। हवं तर तुम्ही मक्का पण घालू शकता, ओला मक्का पण, ठीक आहे। ते स्वादला खूप छान येतं, टेस्ट खूप छान येतं त्यांनी। भाज्या परतून घेतलेल्या मी आता, आणि आता मी याच्यामध्ये थोडं लसण आणि अद्रक छान असं कुटून घेतलेलं ते पण मी याच्यामध्ये घातलं। थोडं आमचूर पावडर घातलं, मिरेपूड घातली, मीठ घातलं आणि आता छान परतून घेतलेलं आहे। आणि मी 2 असे लाल टमाटर भाजून घेतले आधी आणि मी त्याची छान अशी पेस्ट केली, ते पण मी यामध्ये घातली आहे। आता मी यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक घालून घेणार आहे आणि त्यामध्ये पावडर टाकती आहे आणि आमचूर पावडर टाकती आहे आणि मीठ टाकत आहे। आता आपण याच्यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक घालून घेणार आणि आता त्यानंतर छान असं एकजीव करून घेऊया, याला छान फिरवून घेऊ आणि मग आता मी याच्यामध्ये अर्ध निंबू असं पिळून घालणार। आता यामध्ये 1 चम्मच साखर, 1.5 चम्मच चिली फ्लेक्स घालून आता छान याला आपण एकजीव करून घेऊ। मी याच्यामध्ये 1 छोटा चमचाभर सोया सॉस घालत आहे। आता याला छान फिरवून मी आता याची उकड काढून घेणार आहे। आता याला छान एक उकड काढल्यानंतर याच्यामध्ये मी 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिळवून घेतलेलं आता ते मी याच्यामध्ये घालत आहे। आता परत याला आपण छान अशी उकड काढून घेऊ आणि मध्ये मध्ये फिरवत राहू, कारण त्याच्यामध्ये लम्स नको पकडायला। आता छान असं उकड काढून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊ। नूडल्स आता छान असे थंडे झाले आहे आणि बघा हे चिटकले पण नाही एकमेकांना। आता तेल गरम झालं आहे, मी आता नूडल्सला छान असं खरपूस तळून घेणार आहे।
नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपलं खूप खूप धन्यवाद.